प्रॅक्टिस सेट 8 मधला फर्स्ट सम आहे -5 मल्टिप्लाइड बाय -7. आता इथे आपल्याला दोन्हीकडे निगेटिव्ह साइन आहे, तर मल्टिप्लिकेशन करायचं. 7 5 होतो 35 आणि साइन दोन्हीकडे निगेटिव्ह आहे, दोन्ही नंबरला निगेटिव्ह साइन आहे. दोन्ही साइन जर सारख्या असतील तर येणाऱ्या आन्सरचं साइन हे नेहमी पॉझिटिव्ह असतं. पण हे पॉझिटिव्ह साइन लावायची गरज नसते, पॉझिटिव्ह नाही लिहिलं तरी सुद्धा चालतं. त्यामुळे आपला आन्सर आहे 35. आता या नंबरला निगेटिव्ह साइन आहे, -9 आहे, मल्टिप्लाइड बाय 6 जे आहे, तर या 6 ला कसलंही साइन नाही, त्याचा ॲक्च्युअल साइन आहे पॉझिटिव्ह. म्हणजे पॉझिटिव्ह साइन ही लिहिण्याची आवश्यकता नसते, लिहिलंच पाहिजे असं कंपल्सरी नाहीये. आता याचं आपण डायरेक्ट मल्टिप्लिकेशन केलं तरी चालेल. 9 6 जा 54. आणि जसं या नंबरचं साइन निगेटिव्ह आहे, याचं पॉझिटिव्ह आहे, म्हणजे दोघांचे वेगवेगळे साइन आहेत. असं असल्यावर आपण येणाऱ्या आन्सरला निगेटिव्ह साइन देत असतो, म्हणून आपला आन्सर आहे निगेटिव्ह. सम आहे 9 मल्टिप्लाइड बाय -4. सायन्सला जर आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह असंच म्हटलं तर जास्त सोपं राहतं, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करतानाही लक्षात येतं. आता इथे 9 ला कसलंही साइन नाहीये, त्यामुळे आपण याला पॉझिटिव्ह साइन देऊया पहिले, म्हणजे आपल्याला आन्सरला कुठला साइन लावायचं हे नेमकं लक्षात येतं. आता यांचं मल्टिप्लिकेशन करूया नंबरचं. 9 4 जा 36. आणि आता दोन्हीकडे नंबर्सला त्यांचे साइन हे वेगवेगळे आहेत, त्यामुळे आपण आन्सरला निगेटिव्ह साइन देणार आहोत. दोघांनाही साइन सेम असेल, पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह, साइन जर दोघांचेही सेम असतील तर पॉझिटिव्ह साइन द्यायचे आन्सरला, आणि जर दोघांचेही साइन वेगवेगळे असतील तर आन्सरला निगेटिव्ह साइन द्यायचं. हे नेहमी लक्षात ठेवायचं. सम आहे 8 मल्टिप्लाइड बाय -7. आता 8 ला कसलंही साइन नाहीये, 7 ला निगेटिव्ह साइन आहे, 8 ला कसलंही साइन नाही, म्हणून आपण इथे पॉझिटिव्ह साइन दिलेलं आहे 8 ला. 8 7 जा 56. आणि आता दोन्ही नंबरचे साइन वेगवेगळे असल्यामुळे आपण याला निगेटिव्ह साइन देणार. फिफ्थ सम आहे -124 मल्टिप्लाइड बाय -1. आता दोन्ही नंबर निगेटिव्ह आहेत, म्हणजे साइन सारखे आहेत. येणाऱ्या आन्सरला आपण पॉझिटिव्ह साइन लावायचे. साइन नाही लावलं तरी सुद्धा चालतं, तर सध्या आपण इथे साइन लावूया. नंबर्स आहेत 124 आणि 1. 124 1 जा यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 124च आन्सर येईल. साइन लावणं कंपल्सरी नाहीये, हे नाही लावलेलं जास्त बेटर राहील. फक्त हे समजावून सांगण्याकरता इथे लिहिलं. आपलं 6th सम आहे -12 मल्टिप्लाइड बाय -7. दोघांचेही साइन सारखे आहेत, येणाऱ्या आन्सरला पॉझिटिव्ह साइन लावायचं आहे 84. आणि आपल्याला कसलेही साइन नाही लावलं तरी चालेल, कारण पॉझिटिव्ह साइन नाही लिहिलं तरी चालतं, जर निगेटिव्ह असेल तर ते लावावंच लागतं. सो आपला आन्सर आहे 80. 7th सम आहे -63 मल्टिप्लाइड बाय -7. तर याच्यामध्ये आता दोघां मल्टिप्लिकेशन केल्यावर आन्सर येईल 7 3 जा 21. 7 6 जा 42 + 2 44. यांचं मल्टिप्लिकेशन करून आन्सर आलं आपलं 441. हे इथे ॲज इट इज लिहून. सम आहे आपलं -7 मल्टिप्लाइड बाय 15. तर आता नुसतं 15 न वाचता याला आपण पॉझिटिव्ह 15 वाचलं तर जास्त बेटर राहील, किंवा समजून घ्यायचं असेल तर सुरुवातीला प्रॅक्टिस म्हणून पॉझिटिव्ह साइन लावून ठेवलं तरी चालतं. आता दोन्ही नंबरचे साइन वेगळे आहे, याचं निगेटिव्ह आहे, याचं पॉझिटिव्ह आहे. मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर्सच्या रूलनुसार आपण याला दोन्ही साइन वेगवेगळे असल्यामुळे आन्सरला निगेटिव्ह साइन येईल. आता फक्त आपल्याला यांची मल्टिप्लिकेशन करायची आहे 15 आणि 7 ची. तर मल्टिप्लिकेशन टेबल लर्न असेल तर डायरेक्टली, नाहीतर तुम्ही अशी मल्टिप्लिकेशन करू शकता. 7 5 जा 35, 7 1 जा 7 + 3 10. सो दिस इज 105. अशा पद्धतीने आपला आन्सर -105 आलेला आहे.